नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बनवतो आहे आपला भूतांच्या कथेमधला दुसरा ब्लॉग. तर आज आपण आहोत माझ्या बहिणीच्या घरी, केळुसकरांच्या घरी, तारा मुंबरीला. आणि त्यांच्या घरी खूप, मला वाटतं 40 वर्षापूर्वी जी घटना घडली होती, जो त्यांचा अनुभव आहे ते आज शेअर करणार आहेत. तर सगळ्यांनी तो जरूर बघा, मजा येईल. नमस्कार मंडळी, तर आता आपण आलो आहोत इकडे केळुसकरांकडे आणि वहिनी आपल्याबरोबर आहेत. तर वहिनी आपल्याला सांगणार आहे तो अनुभव जो एक 35-40 वर्षापूर्वी झाला होता. तर वहिनी, काय होता अनुभव आणि कसं काय झालं होतं जरा सांगा. आषाढ महिना चालू होता. श्रावण महिन्याच्या अगोदर आषाढ महिना येतात तो, आणि त्यावेळी एकादशी असते, आषाढ एकादशी. आणि नंतर मग गटारी अमावस्या येते. तर आषाढी एकादशी दिवशी आमच्या घरी आमच्या सासूबाईच्या अंगात आलं म्हणजे ती झोपलेली. त्यावेळी तिला स्वप्न पडलं. असं स्वप्न म्हणजे दिसतच होतं तिला. ती ओरडायला लागली, हा बघ कोण येतोय, हा बघ कोण येतोय, घोंगडी घेऊन येतोय माणूस, हा बघ आला. आणि सासरे माझे शनी महात्मा वाचत होते. तेवढ्यात ती असं बोलायला लागली, हा बघ येतोय. तो बघा आलं, कोंबडा मागतोय, घोंगडी घेऊन आलाय, अशी ओरडायला लागली. आणि मला बाहेर जायला द्या. मग ते सासरे म्हणाले, काय नाही, ही बघा काय बोलते. आम्ही झोपलेलो, आम्हाला उठवलं आणि म्हणते, ही बघा काय बोलते, हिला आधी बघा, नाही तर बाहेर गेली तर मग हे होईल. मग आमच्या ह्याच घरात आलेला तुमचा? ह्याच घरामध्ये. पण हे जुनं घर होतं, मांगर होता असा गुरांचा, 2 रूमचा मांगर होता त्यावेळी, गोठा. त्यावेळी आम्ही तिथे गोठ्यात राहायचो. म्हणजे ही जवळजवळ 35 वर्ष झाली आहेत. जवळजवळ 85ची गोष्ट आहे, 1985ची. त्यावेळी माझा मुलगा लहान होता, जवळ 6 महिन्याचा होता, मोठा मुलगा. त्यावेळी घटना घडलेली घरात. तर मग आमच्याकडे ते हे दत्ताचं वारं यायचं, ते कांबळी भाऊ म्हणून यायचे. ते कांबळी भाऊ तिकडे दैबावला तलाठी होते. तर मग ते म्हणाले, काय सासरे म्हणाले की त्यांना बोलवा, त्यांच्यावर दत्ताचं वारं यायचं, त्यांना बोलवा म्हणून सांगायला लागले. तर कोणीतरी जावा आणि बोलवून घेऊन या. मग मोठा दीर आणि हे धाकटे दीर विनायक, ते दोघंही गेले जायला. त्यांना सांगितलं जायला. त्यावेळी ती म्हणते की तुम्ही जाऊ नका, ते सकाळी येणार आहेत, बरोबर आपणच ते सकाळी येतील, तुम्ही जाऊ नका, तुम्हाला काही गाडी वगैरे काही मिळणार नाही. अच्छा, म्हणजे सासू तुमची बोलत होती? ती बोलत होती, तिच्यावर आलेले ना ते. ती बोलत होती, तुम्ही जाऊ नका, तुम्हाला ते मिळणार नाही, आणि गाडी नाही मिळणार, आणि रिक्षा पण नाही, काहीच मिळणार नाही, तुम्ही जाऊ नका, ते सकाळी आपोआप येतील. रात्रीची गोष्ट आहे? रात्रीची गोष्ट, ही रात्रीची गोष्ट आहे. आणि ते 10-11च्या मनात जात होते. तर मग गाडी कुठेच मिळाली नाही, देवगडला गेले तर. आणि त्यावेळी आनंदवाडीला सप्ताह चालू होता, एकादशीचा सप्ताह असतो तो. तर रात्र होती आणि ते कोयड्यांचा टेम्पो बघा म्हणून सांगितलं सासऱ्याने. मग ते कोयड्यांचा टेम्पो बघितला तर ते म्हणाले की टेम्पो देतो आम्ही तुम्हाला, पण ड्रायव्हर नाही आहे, ड्रायव्हर गेलाय सप्त्याला आनंदवाडीच्या. मग आनंदवाडीच्या सप्त्याला गेला, त्याला बघा येतो काय, नाहीतर मग कोणतरी ड्रायव्हर बघा आणि घेऊन जावा. मग काय त्यावेळी काय एवढे फोन नव्हते. मग चालत जात होते. तर ब्राह्मण देवळाच्या तिथे एक मोठी उंच त्यांना अशी माणसाची आकृती दिसली, काळा माणूस दिसला. पण हे काय घाबरले नाही, चल म्हणून आणि ते मग गेले आनंदवाडीत गेले आणि तिथे ड्रायव्हरला ते शोधून काढलं, ड्रायव्हर घेऊन आले आणि मग टेम्पो घेऊन गेले दैबावला.
वैभवला गेल्यानंतर तिथे ते होते कांबळे भाऊ म्हणून. मग आणि त्याच्या जोडीला 2 जण होते. मग ते म्हणा त्यांना सांगितलं आईची अशी अशी परिस्थिती आहे, अशी बडबडते, त्यावेळी तुम्हाला बोलवलंय म्हणून. मग त्यांनी लगेच हे केली, तयारी केली आणि गाडीतून आले. गाडीतून आले तर अर्ध्यावरती खाक्षीच्या वरती चढावावर आले आणि टेम्पोच बंद पडला. अच्छा. म्हणजे त्याने टेम्पो अडवून धरला. ते काय कोणी काय केलं होतं ते. टेम्पो अडवून धरला. तर टेम्पो चालतच नव्हता. मग त्यांच्यानी बघितलं तर त्यांनी अडवून धरलं. मग त्यांच्यानी टेम्पोवर अशी थाप मारली. अच्छा, ते जे येणार होते ते बुवा, त्यांच्यावर दत्ताचं वार यायचं. मग त्यांच्यानी अशी थाप मारली त्याच्यावर टेम्पोवर. त्यावर टेम्पो चालू झाला. टेम्पो चालू झाला आणि ते आले जवळजवळ 12 वाजता आले. रात्री 12 वाजता आले आणि त्यांनी मग ते चालूच केलं, हे केलं. इथे येऊन सर्व बघितलं आणि त्यांच्यावरती डोळे मोठे मोठे करून बघायला लागली आणि हसायला लागली. आणि ते आम्हाला काय नुसती हेच करायची. ते यायच्या अगोदर नाही मला संडासला झालंय, मला बाहेर जायचंय, मला सगळं. आणि जोर जोरात अशी दगड मारतात कसे घरावर सकाळी कोण आहे तसे आवाज यायचे बाहेरून. बाहेरून. आणि भांडी पण बादल्या वगैरे अशी भांड्यांचे खडाखड आवाज यायचे. बाहेर जायला आम्हाला भीती वाटायची. बंद तिला जायलाच द्यायची नाही. आम्ही सर्वजण आम्ही होतो. फक्त हे 2च गेलेले. बाकी आम्ही मी माझे मिस्टर आणि हे दुसरे दीपा ते होते. बाकी कोणाची लग्न झालेली नव्हती. माझंच झालेलं होतं. आणि मग आणल्याने आले. त्याच्यानंतर मग तिला हे केल्याने म्हणतात तुम्ही आलात घोसावड्यानं, तुम्हाला मी हे करणार नाही चांगली. आवाज वगैरे सेम आई सारखा होता की वेगळा आवाज होता? वेगळा होता आवाज. वेगळा होता. म्हणजे दोघांनी कोणीतरी त्यावेळी म्हणायचे ना मूठ मारतात, मूठ मारलेली होती तिच्यावर. म्हणजे ती जाणारच होती. आणि ती जाणारच होती केस घेऊन. ती सांगत होती की मी केस घेऊन जाणारच, तुम्ही काय मला देणार नाही, मी घेऊन जाणारच. कुडी मी घेऊन जाणार. कुड केस नाही, कुड म्हणायची. कुड घेऊन जाणार अशी ती बोलायची. तर मग झालं आणि नंतर मग म्हणाले हे काय वेगळं आहे, हे आता तुम्ही आता जरी नाही न्यायला दिलं तरी मी गटारी अमावास्येपर्यंत मी ही कूड नेणार. म्हणून ती बोलायची. म्हणजे तिच्यावर काय होतं ते बोलायची. मी गटारी अमावास्येपर्यंत कूड घेऊन जाणार अशी ती बोलायची. मग काय झालं मग दत्ताचं पारायण चालू केलं आमच्या घरी. ते 4 दिवस म्हणजे एकादशी पासून गटारी अमावास्येपर्यंत आमच्याकडे पारायण होतं. गुरुचरित्राचं हे दत्ताचं पारायण लावलेलं. तिघे जण ते पारायण करायचे आणि त्याच्यातच तिला हे करायचे, विचारायचे काय नाही काय, आणि ते प्रश्न हे करून झाडून काढायचे. आणि नंतर मग झालं दुसऱ्या दिवशी पुन्हा हे केलं. त्यावेळी मग पुन्हा आली. आईला विचारलं होतं का त्याने की कोण आहेस तू वगैरे काय? हो विचारलेलं. तर मग एकदा सांगायची मी डोंगोबा. म्हणजे ती एक काहीतरी केलेलं असं म्हणत होती. मी नेणार म्हणून सांगायची. आणि एकीने काय मुसलमानी विद्या केलेली होती. आली म्हणून सांगायची. बेवडा बिल्डिंग मध्ये तिथे काहीतरी असेल काहीतरी. ते बेवडा बिल्डिंग मधून आली मुसलमानी विद्येत बोलायची ती. आणि नंतर मग झालं ते सगळं. आणि ते त्यांच्याने ते तिला हे करायला सुरुवात केली, झाडायला सुरुवात केली. आम्हालाच भीती वाटायची इथून तिथे जायला जरा सुद्धा करायला. डोळे वगैरे मोठे मोठे करायचे, अशी बघायची आणि करायची ते करायची. आणि बाय पण त्यावेळी लहान होती. म्हणजे बाय जवळजवळ 5वीत होती त्यावेळी. ना आमची दखली 5वीला होती. आणि ती पण घाबरायची. मग ती म्हणाली काय नाही मी तुमच्या साया केलं. बघा साया आली आहेस ना, मग आम्ही धूप घालतो त्यावेळी तू ये सायात. हे तुम्हाला फसवणार आहे. त्यावेळी मग सायाला आली. कपडे धुवायला जरी आम्ही बावडीवर गेलो ना तरी तिथे पण झाडांचा आवाज यायचा कर कर कर.
दिवसाला दिवसाला अच्छा. दिवसाला. मग ती बाय गेलेली कपडे धुवायला, हा. तिथे दासवंदीवरती असे कपडे ठेवले तर दासवंदी अशी हलायला लागली आणि कारकारकन आवाज आला. हा. मग तिकडनं ती धावत घरी आली. हा. मी म्हणते आता जाणार नाही कपडे धुवायला, तिथे हा. काहीतरी होतंय, दासवंद अशी हलवते तर मग मी जाणार नाही. मग मी जाऊन ते कपडे पिळून आणले आणि घातले. आणि नंतर मग तिच्यावर असं वारं येतं कसं तसं वारं आलं. कोणावर? नंदेवर, आमच्या बायवर. आणि ती आमची एक सासू होती, म्हणजे माझ्या सासूची जाव मोठी, ती त्या बावडेत पडलेली होती. ती आली आहे म्हणून सांगायला लागली. अच्छा. हा, तिच्या अंगात, ती तिथून आली, ती कपडे धुवायला गेली होती त्यावेळी ती तिच्या अंगात आली. आणि इथे मग हे केले, त्यावेळी सांगली मी आली आहे बावडेत पडलेली, मी अमुकची बायको, म्हणजे तात्या म्हणत त्यांची बायको, मी आली आहे सायाला. या दोघांनी तुम्हाला हे केलेलं आहे, त्यावेळी मी तुम्हाला तसं काही हे करून देणार नाही, मी सायाला आले, तुम्ही हाक मारला तर मी येईल म्हणून सांगितलं. आणि मग काय केले, आम्ही आता हाक मारतो, जा. आणि मग त्यांच्यानी दुसऱ्या दिवशी पुन्हा तिसऱ्या दिवशी हे केलं, धूप वगैरे घातला, सर्व काय झालं. तिला पण बसवली आणि हिला पण बसवली. ती पण अशी बघायची. त्यांनी मिरचीची दुमी वगैरे सर्व घातलं, ती नाक बीक मुरडायची. गोमूत्र टाकलं की नाक मुरडायची, मिरचीची दुमी घातली त्यांच्यानी तरी नाक मुरडायची, असं धूप वगैरे घातला तरी. आणि मग तिच्यावर बायवर आलं, बाईच्या अंगात आलं. मग तिला विचारलं त्यांनी, कोण आलीस तू? तर मी तात्यांची बायको आली आहे. मग अशी आम्ही बसलेली होतो. त्यावेळी विचारलं सर्वांना, यांना ओळखतेस तू? तर होय. हा कोण? तर हा माझा मुलगा अमुक अमुक कमलाकर. ही कोण? तर कमलाकरची बायको. हा कोण? तिच्या मांडीवर आहे तो. तिचा मुलगा, कमलाकरचा मुलगा, नातू आहे माझा तो. अशी ती बोलायची. बोलायला लागली. मग तू यांना ओळखतेस? हो. हा दीपा, हा विनायक, हा नागेश, सर्वांना ओळखलं. आणि तेव्हा बेबी वगैरे काही नव्हती, मुंबईला होती. आणि ओळखलं, मग आली आहेस ना, मग आम्ही बोलवलं की येणार ना आमच्या सह्याला? तर हो. मग आम्हाला ओळखायला पाहिजे ना, मग तू येणार त्यावेळी आम्ही कापूर देणार, पेट्टा. तो तू घेतलास हातावर तर आम्ही म्हणणार की हो तू आमच्या सह्या खरी आली आहेस. आणि जर फुकलास तर आम्ही काय म्हणणार, नाही तू आम्हाला फसवायला आली आहेस. तर हो हो हसत हसत तिने सांगितलं, हो हो. तिच्या आवाजात सांगितलं, हो हो द्या मला, मी बघा घेते. आणि त्यांनी कापूर पेटवला आणि पेट्ट हातात दिलं. हातात घेतलं असं कापूर, थोडं वेळ असं राहिली आणि नंतर मग पटकन फुकली. फुकल्यावर त्यांनी हे करायला सुरुवात केली. वेताची काठी होती, त्या काठीने तिला जोडायला सुरुवात केली. जोडायला सुरुवात केल्याबरोबर मग ती म्हणली, मला तुम्हाला फसवायला पाठवलं होतं. अच्छा, ती स्वतः बोलली, मला तुम्हाला फसवायला पाठवलं होतं, म्हणजे तुम्ही पसत नव्हताच ना, म्हणून मला फसवायला पाठवलं ते लोक, आणि म्हणून मी आली, चूक झाली माझी. मग तू आता जाणार? तर हो. मग तिला काय नाही काय दिलं. त्यावेळी ते काय ते पोपया, लिंबा बिंबा द्यायची आणि पपई वगैरे द्यायची आणि लिंबा वगैरे असं काय ते त्याला दिलं आणि तिला हे केलं, पोचवल्यानंतर मग तरी पण मग ती तिसऱ्याची म्हणाली, काय गटारी अमोश्रीची, तुम्ही काय मला न्यायला देणार नाही? मी बघते कसं नाही न्यायला देत ते, तुम्ही घोसावडे आहात, तुम्हाला मी ऐकणार नाही. घोसावडे म्हणजे दत्ताचा ते हे करायचे ना, म्हणून त्याला ती घोसावडे बोलायला लागली. मी हे करणार नाही, मी घेऊनच जाणार कूड चांगली. ते म्हणायचे की कूड कशी नेतेस तीच आम्ही बघतो. कूड म्हणजे आईची, त्याला कूड म्हणायचे ते. मी कूड घेऊन जाणार ते सांगायचे. ते डोंगोबा वगैरे ते सोडलेले होते ना, ते डोंगोबा आणि हे तर मुसलमानी विद्येचे, आणि ते सांगायचे मी कूड घेऊन जाणार. म्हणायचे मग हे यांच्यावर वारं आलेलं ते म्हणायचे, दत्ताचे तुम्ही कशी नेतात ते बघते मी. मी तुम्हाला न्यायला देणार नाही कूड, तुम्हाला काय दुसरं पाहिजे ते देईन, पण कूड न्यायला देणार नाही. नाही काय तुम्ही घोसावड्याने देणार, मी बघते नेते. आणि जवळजवळ 12, 1, 2 वाजेपर्यंत तो हेच करत होता, फसवत होता त्यांना, फसवत होता. पण ते काय फसले नाही आणि शेवटी नाही कूड दिली. त्यांना मारून काही नाही काय हे करून पाठवलं. नंतर मग म्हणाले काय
बघा तुम्हाला आम्हाला सांगतात तुम्हाला खरं वाटणार नाही ना, हा आता जाऊन बावडेवर तुमच्या आंघोळ करणार. हा. याला आता काय काय मी घातलंय ना धुमी पण वगैरे. तिच्या अंगात आलेला पुरुष माणूस पुरुष हा, वगैरे. पुरुष होता माणूस. हा, आता आंघोळ करणार तिथे आणि नंतर शुद्ध होणार आणि जाणार. जाताना इथून असे कुत्रे भोकणार. त्यावेळी तुम्ही समजायचं की हे गेले वरती हा. असं. हं. मग झाले ते बावडेवर गेला आणि तिथे आवाज येत होता घसा 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 पाण्याचा. हा. आंघोळ करत होता तो. त्या खालच्या साईडला बावडे हा, होते. खालच्या बावडेवरती आमच्या. आणि नंतर मग म्हणाले हाय तो बघा आता जातोय तो. हा. जातोय कुत्रे भोकायला लागले. हा. हा, हा बघा चालला. त्याला म्हणजे काय नाही का करून ते हे हा. म्हणजे पोपई वगैरे त्यावेळी कशा वेच्यावर तोडायचे ते. तसं ते हे करून टाकले तिच्या अंगावर. अच्छा. आणि नंतर मग ती बरी झाली. अच्छा. हा, बरी झाली पण तिच्या अंगात काही त्राण नव्हता. हा. म्हणजे रक्त वगैरे सुकून खातात कसं तसं झालेली होती ती. अच्छा. नंतर मग ती पूर्ण बरी झाली. तर किती महिने त्रास होता तिला तिला जवळजवळ महिनाभर तरी त्रास होत होता पूर्ण? हो. आणि त्या अंगात मग महिनाभर ती घरातच होती तुम्ही? घरातच होती. नारळ विकायला जायची ती, मग नारळ विकायला जायची नाही, ती घरातच अच्छा. होती. हा, आणि ते जवळजवळ 15 दिवस आमच्या घरातच होती. अच्छा. पारायण लावलेले. नंतर मग काय नाही झालं. म्हणजे ती अमावास्या ती वेळ उलटून गेल्यानंतर हा. मग काय नाही, मग ती बरी झाली. अच्छा. आणि ते जर नाही आले असते तर मग ती जाणारच होती. अच्छा. हा, मग ती राहिली नसती एवढे दिवस असं. नंतर मग परत त्रास नाही आला ना? नंतर मग परत त्रास नाही झाला, तेवढाच झाला तो. हा. नंतर नाही त्रास झाला. अच्छा. ही आमच्या घरात मोठीच हे झाली घटना. अच्छा. अच्छा. हा, पण त्यावेळी आवाज वगैरे भरपूर यायचे. आम्हाला बाहेर जायला भीती वाटायची. दगड वगैरे मारायचे ते कुत्रे वगैरे भोकायचे. दगड सक्यारी कशी भूत सक्यारी मारतात म्हणतात ना, तशी ती सक्यारी मारायची घरावर. वाळू. हा, दगड हे छोटे छोटे ते मारायचे. हा, भांड्यांचा आवाज यायचा खडखड अशी. रात्रीचा खूप त्रास होत असेल ना? रात्रीचा त्रास होतो. दिवसाला काय नाही? दिवसाला काय नाही. फक्त रात्र झाली की फक्त मग? रात्र झाली की सुरुवात झाली. म्हणजे 3 झाली ना, हा. म्हणजे 7:30 पावणे 8 झाले की सुरुवात झाली. मग रात्रभर तुम्ही जागत असायचे सगळे? 4 वाजेपर्यंत सर्व जागीच असायचे. हा. 4 वाजेपर्यंत. आणि तिने सांगितलेलं आज जर हे आले नसते ना हा. तर मी 4 वाजेपर्यंतही ला घेऊनच जाणार होतो. घेऊन गेले पुढेच असं? घेऊन जाणार, म्हणजे ती मरणार होती. हा. दूर घेऊन म्हणजे काय, ती गेली हा. असती, मेली असती असं. मग त्याचा तेवढं वारं होतं म्हणून ते आले? हा, त्यांचं ते हे होतं हा. म्हणजे कडक दत्ताचं, त्यामुळे त्यांच्यावर त्यांनी निभावलं त्या ठिकाणी. अच्छा. आणि पारायण वगैरे लावल्या. नंतर मग ती बरी होती, अजून होती ती हा. असं. ओके, धन्यवाद तुमचे अनुभव शेअर केल्याबद्दल. तर मंडळी, हा होता आमचा दुसरा ब्लॉग. कसं वाटलं तुम्हाला ऐकून ही गोष्ट? कोण विश्वास ठेवेल नाही विश्वास ठेवेल प्रत्येकाचा प्रश्न आहे, पण हा प्रत्येकाचे अनुभव असतात. पण ही सत्य घटना आहे. हा, तरी त्यांनी स्वतः बघितलेलं आहे, त्याच्यामुळे हो. तर तुम्हाला जर असेच अजून काही गोष्टी जर ऐकायच्या असतील तर पिकू काय करायचं? लाईक आणि सबस्क्राईब कमेंट करायचं. चला, धन्यवाद.